NCC नायगाव आणि वसई जुदाणी गिरीज असा आपण हा मॅच पाहतोय. NCC नायगाव आपण पाहतोय. संकेत याचा हा संघ आपण पाहतोय. पहिला मॅच खेळतोय या सीझनचा. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रफुल्ल नाईक बॉलिंग मार्क वरती सज्ज झालेला आहे. तर सलामीची जोडी आपण पाहतोय आकाश धानवी आणि कौशिक. पहिलाच बॉल बॅटचा यश घेतलाय. चेंडू जातोय स्लिपच्या क्षेत्रामध्ये. धाव मिळत नाहीये. पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात येतोय. यावेळेस पाहतोय आपण काय चांगला फटका केलाय. शॉर्ट पॉवरफुल सक्सेसफुल झालेला आहे. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. 6 धावन करता बिग हिट षटकार. आकाश धानवी याने आता मात्र सुरुवात केलेली आहे. अशाच मोठ्या फटक्यांसाठी आकाशाला ओळखलं जात आहे आणि ते मोठे फटके त्याच्या बॅट मधून येताना दिसत आहेत. पहिला चेंडू आपण पाहतोय निर्धावाला, मात्र दुसऱ्या चेंडूवरती तिथे प्रहार केलेला आहे. प्रफुल्ल आपण पाहतोय जो गोलंदाज आहे त्याच्यावरती त्याने आक्रमण केलेलं आहे. अशाच आपण पाहतोय आक्रमक खेळीसाठी आकाश धानवी याला ओळखलं जात आहे. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. शतरक्षक येतोय. झेल ड्रॉप जीवनदान. सहज सोपा झेल होता मात्र ते सुटला गेलाय. बघा हा झेल त्यांना देखील माहिती आहे की महागात पडू शकतो, कारण आकाश धानवी असा झेल होता. आपण पाहतोय जेवढा आपण पाहतोय की मॅचेस बघितल्यात आकाश धानवी असा एक जरी झेल जर सुटला ना तर त्यानंतर विध्वंसक रुद्ररूप धारण करत असतो आकाश धानवी. आणि येणाऱ्या चेंडूमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. बघा यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आउटफील्ड वेगवान आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. 4 धावन करता चौकार. या चौकाराशी धावफलक पुढे सरसावला गेलाय तो म्हणजे 12 या धावसंख्येवरती. वेग इथे पकडला जातोय. धावसंख्या वेगाने पुढे जाताना दिसतंय. चेंडू टाकून झाले ते 4. पुणे एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहे डीप मध्ये. यावेळेस फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाही. या सिंगल धावाने धावफलक 13 आहे धावसंख्येवरती. जी धावसंख्या हवी होती ती धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे. आणि पाहतोय कौशिक आता मात्र स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू तो निर्धाव. षटकाची समाप्ती. पहिलं षटक हे समाप्त झालेलं आहे आणि आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये बिनबाद 13 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. आपण कालच्या दिवसामध्ये जर बघितलं होतं की 53 धावा चेस झाल्या होत्या, 55 धावा चेस झाल्या होत्या आणि आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर 51 धावा या चेस झालेल्या आहेत. म्हणजे 50+ धावा देखील या मैदानावरती सेफ नाही आहेत. आणि चेसेबल टार्गेट आपण बघितलं आणि मागची स्पर्धा जर आपण बघितली तर निव्याचे चेंडू वापरले गेले होते. तेच कारण थोडस जर आपण बघितलं तर चेस डाऊन करणं कुठेतरी कठीण होत होतं. बॉलिंग खूप चांगली पडत होती. मात्र या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय गुडशॉटचे चेंडू वापरले जात आहेत आणि
इकडे तर आपण बघितलं तर बॅटिंग करणं सोपं होताना दिसतंय. जास्तीत जास्त धावा मध्ये चेस होताना बघितलं तर आपण या मैदानावरती. ब्लॉकमध्ये चेंडू हाताला होता. चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफ मध्ये, चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल धाव ही पूर्ण झाली. धाव फलक 14 या धावसंख्येवरती. कौशिक आपण पाहतोय, कौशिक लाखात सर्कस मारण्याचा प्रयत्न आपण जर बघितलं तर क्रॉस बॅटेड फटका इथे खेळण्याचा प्रयत्न होता कौशिक याचा. मात्र चेंडू जर आपण बघितलं तर सरळ रेषेमध्ये निघून जातोय. बॅट बॉल संपर्क होत नाहीये आणि चेंडू येतोय निर्धावच्या स्वरूपात. फुल टॉस चेंडू कमरेच्या वरती, पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. नो बॉल कमरेच्या वरती आपण पाहतोय. हा फुल टॉस चेंडू पंचांनी लगेच सांगितलं की हा चेंडू नो आहे. म्हणजे पुढचा चेंडू हा फ्रीड असेल. उघडे डोळे पहा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. एक मुक्त फटका खेळण्याची संधी आकाश धानवीकडे. बघा खोलवर टप्प्याचा चेंडू तर चेंडूला खोदून काढलेला आहे. स्ट्रेट आपण पाहतोय स्ट्रेट ड्राईव्ह इथे केला होता चेंडूला. धावची जी संधी निर्माण झालेली आहे आणि संकेत याने आपण बघितला तर यष्टा मिस केल्यात. यष्टांवरती हा चेंडू लागलेला नाहीये. बघा हाताने जर चेंडू जरी लावला असताना तरी फलंदाज बाद होऊ शकला असता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहू शकता कशा प्रकारे इथे चेंडू यष्टांवरती लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा महेंद्रसिंग धोनीच्या अंदाजामध्ये हा चेंडू यष्टांना लावण्याचा प्रयत्न केला, मात्र यष्टांना चेंडू लागलेला नाहीये आणि 2 धावा या पूर्ण झाल्यात. बघा त्याचा फायदा इथे उचलला गेलाय आणि हा ठोकलाय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आकाश धानवी आज आपल्याला लय मध्ये पाहायला मिळतोय. मागच्या काही मॅचेस जर आपण बघितलं तर लय त्यांनी पकडली नव्हती, मात्र या मॅच मध्ये आपण पाहतोय लय पकडलेली आहे. आणि आकाश धानवी ज्या वेळेस लय मध्ये असतो ना त्यावेळेस अशाच प्रकारे मोठमोठे फटके आपल्याला पाहायला मिळत असतात. यावेळेस आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतोय. हा देखील चेंडू सरळ निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. षटकार आलेला आहे आणि धाव फलक जाऊन पोचला गेलाय. तो म्हणजे आमचे अवी धळवी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की स्कोर कार्ड 30 या धावसंख्येवरती. खूप चांगली फलंदाजी इथे होताना पाहायला मिळते आकाश धानवीकडनं. पुन्हा एकदा हाय अँड हँडसम बिग हिट. षटकारांची हॅट्रिक. षटकारांची हॅट्रिक किती आपल्याला पाहायला मिळते. आज आपण जर बघितलं तर खूप चांगली फलंदाजी केली होती अक्षयने देखील. अक्षयच्या बॅटमधून आपल्याला सलग 4 षटकार पाहायला मिळाले होते आणि त्या पाहतोय आणि आकाश धानवीच्या बॅटमधून देखील आपण सलग 3 बॅटमधून 3 षटकार बघितले. संकेत याचं हे षटक जर आपण बघितलं तर महागडं ठरताना दिसलं. तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आतिश येतोय. आतिश हाडल. बॅटचा एज घेतलाय. चेंडू आपण पाहतोय विकेट किपरच्या मागे निघून चाललेला. क्षेत्ररक्षक तिकडे चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत एक सिंगल धाव ही पूर्ण झालेली आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती घेऊन आलाय कौशिक आकाशाला, कारण एक सिंगल धाव त्याने घेतली आणि
स्ट्राईक वरती आकाश धानवीला घेऊन आलेला आहे, कारण आकाश धानवी सध्या तरी फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. खूप चांगली फलंदाजी त्यांनी केलेली आहे. 10 चेंडूमध्ये त्यांनी आतापर्यंत 34 धावा बनवल्यात. षडबुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि खूप चांगला झेल पकडलाय. बघा ह्या वेळेस जर झेल जर सुटला असताना तर नक्कीच अडचणी आणखीन जास्त वाढल्या असत्या. ह्या त्या क्षेत्ररक्षकाला देखील माहिती होतं. वाटतं शैलेश होता त्या क्षेत्रामध्ये. खूप चांगला झेल त्याने तिकडे पकडला आणि आकाश धानवी याची खेळी आता मात्र संपुष्टात आलेली आहे. आकाश धानवी बाद झालाय. नव्याने बॅटर पाहतोय आपण संतोष डावले आपण पाहतोय. उंच पुरा फलंदाज. सर्कस मारण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित घेता आला नव्हता, मात्र चेंडू डीप मध्ये निघून गेलेला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केला गेलाय. तोपर्यंत फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. या षटकामध्ये कमबॅक होताना दिसतोय, कारण ज्या प्रकारे पहिल्या 2 षटकामध्ये धावसंख्या पुढे वेगाने सरसावली होती, मात्र ह्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय कुठेतरी धावसंख्या थोडीशी कमी पाहायला मिळते. आपण पाहतोय खूप चांगला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षकाकडून मिस्टेक झालेली आहे. बघा चेंडूवरती नजर नव्हती, त्याला देखील वाटलं होतं की हा झेल मी पकडू शकतो, तेच कारण तो थोडासा पुढे आला. मात्र चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय अतिरिक्त बॉम्ब्स आणि चेंडू त्याच्या डोक्यावर निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय कौशिकच्या बॅटमधून. धावफलक 42, 42 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. षडबुल करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. चेंडू तो निर्धाव. या षटकामध्ये पण पाहतोय चेंडू टाकून झाले ते 5. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 षटकाचा आपण हा सामना पाहतोय आणि धावफलक जर आपण बघितलं ना तर धावफलक वेगाने हा पुढे सरसावताना दिसतोय. 42 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. सर्कस मारण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. षटकाची समाप्ती. 3 षटकाचा खेळ हा पूर्ण झालेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या, ते म्हणजे 42. 42 धावा. एक विकेट इथे डाऊन झालेली आहे. रॉक हॉल मध्ये हा चेंडू आपण पाहतोय इथे हाताला गेलाय. खराब फिल्डिंग झालेली आहे, खराब फिल्डिंग. आणि हा चेंडू आपण पाहतोय सीमा रेषेच्या बाहेर निघून देखील गेलेला आहे. आणि या चुका नक्कीच दुसऱ्या इनिंग मध्ये कुठेतरी अडचणीमध्ये घेऊन जातील, कारण या मैदानावरती आपण जर बघितले तर धावा चेस डाऊन करणं जास्त कठीण नाहीये. मात्र या प्रकारे जर 100 धावा जर गेल्या तर कुठेतरी चेस डाऊन करणं कठीण होऊ शकतं.
यावेळेस बघा झोन मध्ये चेंडू होता आणि हा चेंडू सरळ पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावां करता बिग हिट षटकार. बघा खूप चांगला फटका इथे केला गेला. त्याच्या झोन मध्ये हा चेंडू होता आणि बघा ताकद देखील झोपली होती. ज्या प्रकारे रिलीज आपण डिलिव्हरी आपण बघितली सरळ त्याच्या झोन मध्ये हा चेंडू गेला आणि ज्या प्रकारे बॅट आपण बघितली कनेक्शन प्रॉपर झालं आणि चेंडू आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. 6 धावां करता. चला दुसरा चेंडू पाठवायचा आहे. चेंडू आपण पाहतोय आउट ऑफ द पार्क झालेला आहे. इथे षटकार ठोकला गेला. धाव फलक पाहतो आपण 52 धावा. 52. 52 धावा धाव फलकावरती लागले जातात. या स्पर्धेचा हायस्ट स्कोर जर बघितला तर 55 धावांचा आहे. तो कालच्या दिवसामध्ये चेस डाऊन झाला होता. आपण पाहतोय मिस टाइम फटका झालेला आहे. शतरक्षक येतो चेंडूच्या खाली आणि कुठली चुकी होत नाहीये. चांगला झेल इथे पकडला गेलाय. कालच्या दिवसामध्ये हाय स्कोर आपण जर बघितला तर 55 धावांचा होता. 54 धावा आणि 55 धावा चेस झाल्या होत्या. त्या म्हणजे प्रोस्पोर्ट लाईन पण आहे संघाने त्या धावा चेस केल्या होत्या. आणि आजच्या दिवसामध्ये आपण जर बघितलं तर 75 धावा हा हाय स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बघा अखुट्यापदा चेंडू षडमूलचा फटका पाहायला मिळतोय आणि चेंडूला पाहतोय आपण सरळ फाईन लेग क्षेत्रामध्ये पाठवलाय सरळ 4 धावांसाठी. अखुट्यापदा चेंडू होता आणि थोडासा वेट केला. चेंडूची वाट बघितली आणि खूप चांगला फटका इथे खेळला गेला. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतोय. शतरक्षक खराब कामगिरी करत होते. थोडासा दुविधा मन स्थितीमध्ये पाहायला मिळाला शतरक्षक आणि त्याचा फायदा इथे फलंदाजाला मिळालेला आहे. बॅक टू बॅक 2 चौकार इथे आलेत. धाव फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 60 धाव फलकावरती. म्हणजे येणाऱ्या 24 शेड्यूल मध्ये आपण पाहतोय विजयासाठी 61 धावा इथे पूर्ण करायच्या असतील.
सामन्याला सुरुवात, दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी आकाश धानवी. पहिला चेंडू आपण पाहतोय ऑन साईडला, आपण पाहतोय हा फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे, त्या क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे वेगाने कंप्लीट केली गेलेली आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. प्रति षटकाचा आपण जर विचार केला तर 15.25 सरासरी नक्कीच इथे आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्टबॉल खेळण्याचा प्रयत्न, बॅटन बॉल आपण पाहतोय. चेंडू निर्धाव येतोय. संकेत आपण पाहतोय स्ट्राईक वरती. पण ऑन साईडला खूप चांगला फटका खेळला गेलाय. गॅप मध्ये चेंडू होता, मात्र कावकॉडचा क्षेत्ररक्षक पाहतोय पण वेगाने कुठला फलंदाज बाद झालाय हे पाहणं खूप गरजेचं आहे. तर पाहूया कुठला फलंदाज इथे बाद आहे. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे, कारण पंचांच्या मनामध्ये देखील थोडीशी दुविधा परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. तर संकेत हा बाद असेल. दुसरी धाव ही धोकादायक ठरलेली आहे. एकसष्ट धावांचं टार्गेट आहे. आपण पाहतोय पहिल्या 3 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि पहिल्या 3 चेंडूमध्ये आपण पाहतोय 3 धावा या आलेल्या आहेत आणि एक फलंदाज देखील बाद झालाय रनआउटच्या स्वरूपात. प्रफुल्ल यावेळेस बघा फुल टच चेंडू आणि फुल टच चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन बाहेर 6 धावन करता बिग हिट षटकार. फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस डिलिव्हरी होती आणि या फुलटॉस चेंडूचा आपण पाहतोय पुरेपूर फायदा उचललेला आहे. मेजवानी होती आणि ती मेजवानी दोन्ही हातांनी कबूल केलेली आहे फलंदाज प्रफुल्ल याने. प्रफुल्ल नाईक अष्टपैलू खेळाडू आहे, त्याने पहिलं षटक हाताला होतं, तो देखील सलामीला आलेला आहे आणि आपण पाहतोय फुलटॉस चेंडू होता आणि त्याचा फायदा त्याने उचललाय, षटकार ठोकलाय. प्रति षटकामागे आपण पाहतोय 15ची सरासरी राखायची आहे. अख्खून टप्प्याचा चेंडू शॉट ऑन पोल पॉवरफुल आणि हा चेंडू आपण पाहतोय ऑन द लाईन चेंडू पडलेला आहे. जी रेषा आहे त्या रेषेवरती हा चेंडू येऊन पडलाय, म्हणजे षटकार असेल. 6 धावा. पुन्हा एकदा शॉटबॉल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि झेल देखील पकडतोय. विवेक आला होता त्या क्षेत्रामध्ये. आपण जर बघितलं तर चेंडू थोडासा फसला होता, ज्या प्रकारे चेंडू बॅटवरती आला होता थोडासा फसला होता बॅटवरती चेंडू घेण्यासाठी आणि खूप चांगला झेल तिकडे पकडलाय विवेक खोवारी याने. विकेट डाऊन आपण झालेली आहे. 15 धावा धा फलकावरती. ज्या रनरेट जायचा आहे तो रनरेट आपण पाहतोय 10 फलकावरती लागला गेलाय. 15 धावा. दुसरा षटक हाताळण्यासाठी संतोष येतोय.
नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. कुणाल स्ट्राईक वरती पाहतो आपण राकेश याला. राकेश आणि कुणाल. हा चेंडू आपण जर बघितला पॉईंट क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेला आहे. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी आहे. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या जातील. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 17 या धावसंख्येवरती. बघा ज्या रन रेटने जायचं आहे तो रन रेट धावफलकावरती आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतोय. चांगली धावगती पाहायला मिळते धावफलकावरती. कुठ्यापाचा चेंडू होता. चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण 100 आपण पाहतोय. सागर धणवी याने तिकडे चेंडूला फील्ड केलेला आहे आणि लगेच थ्रो देखील केलाय. फक्त एक सिंगल धाव. एकने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 18 या धावसंख्येवरती. 18 रन्स आपण पाहतोय. सन्माननीय रविदादा भुरकुंड यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. सलग 4 दिवस त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाणी या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केलं गेलंय आणि त्यांचं आगमन झाले. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. स्ट्रेट टू द फिल्डर आपण पाहतोय. हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा या पूर्ण केल्यात की नाही हे आता मात्र पाहावं लागेल, कारण पंचाने इथे घेतलाय 3ऱ्या पंचांचा आढावा. तर पाहूया आपण. क्लोज कॉल असेल, कारण आपण बॅट जर बघितलं तर ऑन द लाईन आहे. चेंडू हातामध्ये आहे आणि आपण पाहूया. बॅट पॉपिंग क्रीज मध्ये. येस येस आणि नॉट आउट. 2 धावा या कंप्लीट झालेल्या आहेत. आणि हा पुढचा चेंडू आपण जर बघितला तर निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे. खूप चांगला कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतंय रोहित याच्याकडनं. रोहित आणि प्रीत पाटील हे 2 कॅमेरामॅन आपण पाहतोय. चांगले कॅमेरा वर्क करतायत. आणखीन एक चेंडू आपण पाहतोय निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे. धावफलक आता मात्र स्थिरावला गेलाय. ते म्हणजे 20 या धावसंख्येवरती चेंडू टाकून झालेत 5 चेंडू टाकून झालेले आहेत. हवेळेस पाहतो आपण लॉंग ऑफ मध्ये हा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू गेला डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. 2री धाव इथे कंप्लीट झालेली आहे. या 2 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 22 या धावसंख्येवरती. षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही आपण पाहतोय 12 चेंडू आणि या विजयासाठी धावेंची गरज आपण पाहतोय तर 39 धावेंची गरज आहे. 12 चेंडू आणि 39 धावा. आपण पाहतोय मिस टाइम फटका आणि चांगला झेल तिकडे पकडलाय. 11 चेंडू आणि विजयासाठी 39 धावेंची गरज आहे. 11 चेंडू आणि 39 धावा.
हा चेंडू आपण पाहतोय निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे. हे आपण पाहतोय तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि धावांची अजूनही आपण पाहतोय जी गरज आहे ना 39 धावांची गरज आहे. तेवीस धावा आपण पाहतोय धाव फलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही विजयासाठी 38 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि विजयासाठी 38 धावा. यावेळेस पाहतो पण खूप चांगला फटका केला गेलाय. 2 शतरक्षक इकडे आलेले आहेत आणि बघा खूप चांगलं शतरक्षण, खूप चांगलं एफर्ट्स. फक्त 2च धावा मिळतील. अजूनही 36 धावांची गरज आहे हा मॅच जिंकण्यासाठी. पण चोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू तो व्हाईटच्या स्वरूपात आपण पाहतोय. 100 धाव ही धावफलकावरती, धावफलक 26 या आकड्यावर जाऊन पोहोचलेला. अजूनही 35 धावांची गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 8 चेंडू आणि विजयासाठी 35 धावा. इथे मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. मोठे फटके येत नाहीयेत. विकेट बॅटचा हलकासा कडा घेतला गेला आणि आपण पाहतोय विकेट किपरनं कुठली चुकी केली नाहीये. इथे आपण पाहतोय झेल पकडला गेलाय. या षटकातील चेंडू टाकून झालेत 5. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे म्हणजे 7 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. षटकाची समाप्ती झालेली आहे. तो झोरकास मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. आपण पाहतोय ज्या प्रकारे हा मॅच पाहायला मिळतोय थोडासा एकतर्फा सामना नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. अजूनही विजयासाठी भरपूर धावांची गरज आहे. अजून पाहतोय फक्त एक सिंगल धाव नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. स्कोरर अफी दळवी आमच्यासोबत जॉईंट आहेत आणि अर्पित पाटील MCS स्कोरर आहेत. अर्पित पण षटबॉल करण्याचा प्रयत्न, संतोष डावले आहे त्या क्षेत्रामध्ये. उंच पुराचा पण शतरक्षक पाहतोय आणि चांगला झेल तिकडे पकडला गेलाय. थोडासा एकतर्फा सामना इथे पाहायला मिळतोय. NCC रायगावकडून पाहतोय तो सलामीचा फलंदाज आपण पाहतोय. लवकर बाजाला त्याने 2 षटका ठोकली तर तो बाज झाला. जर कुठेतरी थांबला जर असता तर या सामन्याचे चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. प्रफुल्ल खूप चांगली फलंदाजी करत होता. शेवटचा चेंडू होता आकाश धानवी याच्या षटकातील आणि त्याच्यावर देखील त्याने प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यावरती विकेट मिळाली. तिकडनं आपण जर बघितलं तर हा सामना कुठेतरी बदलला गेला आणि तिकडनं आपण पाहतोय एकतर्फा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. धरकस मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय आणि झेल इथे पकडतोय.
पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलेला आहे. शतरक्षक आपण पाहतोय तिकडे चेंडूपर्यंत पोहोचतोय, तोपर्यंत एक धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. धाव फलक पाहतो आपण 29 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. डेड बॉल असेल बघा. फुलटा चेंडू जर तारेवरती जर लागला तर चेंडू डेड बॉल घोषित केला जाईल, लक्षात घ्या. आणि फुलटा चेंडू तारेवरती लागला तेच कारण डेड बॉल घोषित केला जाईल. चला ओमसागर ब्राह्मणगाव संघाचा संघनायक आपण त्वरित यायचं आहे. आपण खूप चांगला प्रहार इथे केला गेलाय. सागर धानवी आहे तिकडे, फक्त एक सिंगल धाव मिळेल. तर हळलक NCC नायगाव. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच जीवदानी गिरीज. तर पुढचा सामना आपल्या समोर येईल तो म्हणजे ओमसागर ब्राह्मणगाव आणि त्यांच्या समोर असेल जीवदानी गिरीज. तर जाऊया लगेच आपण मॅन ऑफ द मॅच कडे. तर मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे नो डाऊट आकाश धानवी. ही इज द मॅन ऑफ द मॅच. चला जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. तर मॅन ऑफ द मॅच खेळून राहिलेला आहे तो म्हणजे आकाश. टॉस आपण पाहतोय टॉस बॉक्स मध्ये अभि दळवी. टॉस का बॉस ओमसागर बावनगाव टीम. संतोष 3 ओव्हरचा मॅच. तीन ओव्हर सेकंड राऊंड आहे. चर्चा केली जाते की काय निवडायचं आहे, बॅटिंग करायची की बॉलिंग करायची आहे. जीवदानी गिरीज टीम अशी मोठी आहे की त्यांच्या विरोधात मग प्रत्येक संघाला एक गेम प्लॅनिंग आखावी लागते. बॅटिंग ही गेम प्लॅनिंग आपण पहिली आता आखली आहे, म्हणजे चेस करावं लागेल जीवदानी गिरीज टीमला. जीवदानी गिरीज चा रेकॉर्ड आपण बघितला तर मग चेस करताना थोडासा कमी जर पाहायला मिळते. तेच कारण आपण पाहिलं की फर्स्ट चॉईस बॅट पाहायला मिळाली. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये आलेले सगळे खेळाडू असतील, प्रेक्षक असतील, त्याचप्रमाणे VTS या यूट्यूब चॅनलवर जोडलेले प्रेक्षक आहेत, त्यांचं स्वागत करतोय. घड्याळामध्ये वेळ 3:14. मॅच ऑन होती आता सेकंड राऊंड. जसं आपण पाहिलं तर म्हणजेच इथून जो